श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे एक खास पद्धत आहे, परंतु या दिवशी आणखी एक उपाय आवर्जून केला जाऊ शकतो, तो म्हणजे मारुतीच्या देवळात 11 पिठाचे दिवे आवर्जून लावावे। आणि हे कशासाठी आणि कसे लावावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी आणि ही का करावी या संपूर्णची सविस्तर माहिती जी आहे ती आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेली आहे, तिथे तुम्हाला पाहायला मिळेल। तर बघा, तरी सुद्धा दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे हे थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगते। या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, घरातील सर्व धातूंचे दिवे जसे की पितळ, चांदी, तांबे यामध्ये सर्व समयात जे निरंजन असतील, दिवे असतील ते स्वच्छ पाण्याने धुवून पुसावेत। गरम पाण्याचा वापर केल्यास दिवे चकचकीत होतात। त्यानंतर बघा, देवासमोर स्वच्छ लाकडी पाटावरती किंवा मग चौरंगावरती हे दिवा जे आहे ते स्वच्छ ठेवावे। आता याच्यावरती लाल रेशमी वस्त्र अंतरायचं, त्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची। सर्व स्वच्छ केलेले दिवे जे आहेत त्यासाठी मांडण्यासाठी आपल्याला त्याला तांदळाचा आसन द्यायचा आहे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करून हे सर्व दिवे त्याच्यावरती मांडायचे आहेत। दिव्यावरती हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा, आघाड्याची पानं अर्पण करायचे आहेत। कणकेचे गोड दिवे तयार करायचे आणि त्या कणकेच्या दिव्यांमध्ये तूप आणि वात घालून ते प्रज्वलित करायचे। पूजेसाठी गोडाचा नैवेद्य करावा, ज्यामध्ये पुरणपोळी, खीर, साखर अर्पण करावी। त्यानंतर दिव्यांची जे विशेष मंत्र आहेत त्यांचा जप करायचा आणि मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे। कणकेच्या प्रज्वलित दिव्याने लहान मुलांचं आणि त्यांचं औक्षवण करायचं आहे। यामुळे आपल्या मुलांच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी दूर होऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं अशी मान्यता आहे। शिवाय या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांना तर्पण केलं जातं, त्यासाठी पूर्णाचा नैवेद्य सुद्धा दिला जातो आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी दानधर्म सुद्धा केले जातात। या गोष्टी सुद्धा आवर्जून कराव्यात। संध्याकाळी सर्व दिवे प्रज्वलित करून शुभं करोति कल्याणम ही प्रार्थना म्हणायची। त्यानंतर मुलांना ओवाळण्याची प्रथा आहे। आता मारुतीच्या मंदिरात कणकेचे दिवे 11 लावायचे आहेत, हा उपाय आहे। तर हा उपाय कशासाठी करायचा आहे आणि तो कसा करावा, तर मारुती मंदिरात दीप अमावस्येला कणकेची दिवे लावण्याची प्रथा विशेष मांडली गेलेली आहे। कोणत्याही अमावस्येला 11 पिठाचे दिवे मंदिरामध्ये लावले जातात। यामागे पौराणिक आणि धार्मिक कारण असं आहे की हनुमान हे शक्ती आणि भक्ती या संकटमोचन यांचे प्रतीक आहे। दीप अमावस्येच्या अंधारमय रात्री कणकेचे दिवे लावून हनुमानजी यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये जो काही अंधार आहे तो दूर करण्यासाठी, आपला दोष जो आहे आपल्याला तो दूर करण्यासाठी आपले हे कणकेचे दिवे हनुमानजींच्या मंदिरामध्ये लावले जातात। त्यामुळे हनुमानजींच्या मंदिरात हे दिवे लावल्याने आपल्या आयुष्यामधील जे काही दुःख आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर होतात। तर बघा, कणकेचे दिवे बनवण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये गूळ, तेल आणि मीठ मिसळून पीठ मळायचं, त्यांना दिव्यांचा आकार द्यायचा वाटीसारखा आणि ते उकडून घ्यायचे। उकडलेल्या कणकेच्या दिव्यामध्ये तूप आणि वात घालायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचे। मारुतीच्या मंदिरात कणकेचे दिवे लावण्याचे फायदे काय,
आणि त्याचा काय आपल्याला उपयोग होतो तर हेही मी तुम्हाला सांगणार आहे। हनुमानजींच्या मंदिरामध्ये कणकेचे दिवे लावल्यामुळे तुमच्या जीवनातील संकट, भय, शत्रूंचा नाश दूर होतो अशी मान्यता आहे। शिवाय कणकेच्या दिव्यांचा पूजन केल्यामुळे पितृदोष कमी होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो। एवढंच काय तर कणकेचे दिवे प्रज्वलित केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी हनुमानजींच्या भक्तीमुळे अधिक प्रभावी ठरू शकते। असं मानलं जातं की हनुमानजींच्या मंदिरामध्ये कणकेचे दिवे लावल्याने आर्थिक समृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात, तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते। शिवाय दीपामावस्येला हनुमंतांच्या मंदिरामध्ये दिवे लावल्यामुळे अनेक भक्तांना जीवनामध्ये सकारात्मक बदल, संकटातून मुक्ती, तसेच अप्रत्यक्ष चमत्कार जे आहेत ते आलेले दिसून येतात। तसेच बघा, काही कथांनुसार कणकेच्या दिव्यांचे पूजन आणि हनुमानजींची भक्ती केल्यामुळे गंभीर आजार, आर्थिक संकट, कौटुंबिक समस्या यावर मात करता येऊ शकते असेही सांगितले जाते। आणि म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय देखील केले जातात, ते म्हणजे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी। यासाठी संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला ठेवून प्रज्वलित करावा, यामुळे शनिदोष आणि पितृदोष कमी होतो असं मानलं जातं। पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावाने तर्पण करावं, त्याचबरोबर गहू, तांदूळ, काळे तीळ, कपडे यांचं दान गरजू लोकांना करावं। दीप अमावस्येला पिंपळ किंवा तुळशीच्या झाडाला 5 प्रदक्षिणा घालावेत, यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। शिवाय नदीमध्ये किंवा जिथे काही छोटे मोठे तळे असते तिथे माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे, यामुळे पितृदोष, ग्रहदोष दूर होतो। शिवाय या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू या अशी जी काही रोपटे आहेत ती लावा, यामुळे पर्यावरण सुरक्षणासोबतच पुण्य मिळतं असं म्हटलं जातं। दीप अमावस्येची एक पौराणिक कथा आहे। असं म्हणतात की एका नगरात सौगुणी नावाची स्त्री राहत होती। ती दररोज दिवे घासून तेलवात करून प्रज्वलित करायची आणि त्याची पूजा सुद्धा करायची। एकदा काय होतं की तिला एकदा घरातून घालवण्यात आलं आणि तिचा हा नियम जो आहे तो खंडित झाला। पुढे दीप अमावस्येच्या दिवशी रात्री शिकार करून परत येत असताना एका मुक्कामाला थांबलात। तिथे तिला सगुणीच्या घरातील प्रज्वलित तेलाचा दिव्यांचा जो प्रकाश आहे तो दिसला आणि त्यामुळेच भाविक होऊन राजाने तिला बक्षीस दिलं आणि तिच्या इच्छेनुसार एका शुक्रवारी फक्त तिच्याच घरी दिवे लावण्याचा हुकूम काढला। या कथेतून दीप अमावस्येचं महत्त्व आणि दिव्यांच्या पूजनाची प्रेरणा मिळते। आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपपूजनामुळे सुख शांती नांदते। पितरांचे तर्पण आणि दान केल्याने पितरांपासून आपल्याला चांगले आशीर्वाद मिळतात आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळते। आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो असं म्हटलं जातं। तर यंदा काही जमलं नाही तरी 11 कणकेचे दिवे आपण हनुमानजींच्या दिवेत आवर्जून लावा, ज्यामुळे तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळेल। आणि हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणा, आणि कारण मारुतीच्या मंदिरामध्ये कणकेचे दिवे लावल्यानंतर हनुमान चालीसेचा 11 वेळा पाठ केल्याने संकटांपासून संरक्षण मिळतंच, तर शिवाय आपल्या मनोकामना देखील पूर्ण होण्यास मदत होते असं सांगितलं जातं। मात्र कोणतीही पूजा करताना मन शुद्ध आणि शांत ठेवावं। कणकेचे दिवे बनवताना स्वच्छतेची काळजी घ्यावी। कोणतेही उपाय करण्यापूर्वी बघा, तुमचे जे कोणी गुरुजी असतील, तज्ज्ञ असतील, त्यांचा सल्ला अवश्य घ्यावा। दीप अमावस्या हा सण प्रकाश, समृद्धी याचं प्रतीक मानला जातो। या दिवशी दिव्यांचं पूजन, पितरांचं स्मरण आणि हनुमानजींच्या मंदिरामध्ये दिवे लावण्याची प्रथा आहे। आपणही जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हे सगळे उपाय करू शकता। या नियमांचे पालन करून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी नक्कीच प्राप्त करू शकतो। तर बघा, तुम्ही सुद्धा आषाढ अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला अशा प्रकारे काही उपाय केले तर त्यांचे तुम्हाला चमत्कारी फायदे देखील बघायला मिळतील।
चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी जी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर ती तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की पोचवा आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा। चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।